काँग्रेस करता काय नाही केलं, ही एकाधिकारशाही आहे, ही लोकशाही नाही। डॉक्टर उल्हास पाटील हे खानदेशातील दबदबा असलेलं नेतृत्व। त्यांना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्या मर्जीतल्या नेत्यांपैकी एक असल्याचं मानलं जातं। डॉक्टर उल्हास पाटील हे जळगावच्या रावेर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावर 1998 साली खासदार म्हणून निवडून आले होते। गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेले उल्हास पाटील यांचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन केले आहे। डॉक्टर उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील या दोघांसह काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावरही काँग्रेसतर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही सुरू असल्याची टीका केली। काँग्रेस करता काय नाही केलं, आलं लक्षात। काँग्रेसचं प्रत्येक अधिवेशन मी भरवलं, युवक काँग्रेस असो, महिला काँग्रेस असो, दिल्लीचं असो, रेल्वेच्या गाड्या केल्या मी कार्यकर्ते न्यायला, हजारो गाड्या मी या ठिकाणी केल्या। आताच नाना पटोलेंच्या सूचनेनुसार त्यांनी सांगितलं की बाबा 10,000 लोकांची जेवणाची तयारी करा। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची मीटिंग घेतल्यानंतर तयारी केली, 10,000ची आले 1000 फक्त। आता काढूनच टाकलाय ना, आता काय ते विचार करावा लागेल नाही। पण मला एक सांगा ना की ही एकाधिकारशाही किती दिवस चालायची? ही एकाधिकारशाही आहे, ही लोकशाही नाही। काँग्रेसचे गेल्या 3 दशकांपासून जिल्ह्यातील धुरा वाहणारे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार असलेले डॉक्टर उल्हास पाटील यांच्या कन्या केतकी पाटील यांचा भाजपत प्रवेश होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। परंतु आता डॉक्टर उल्हास पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना निलंबित केल्यानं मुंबईत एका सोहळ्यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ते भाजपत पक्षप्रवेश करणार आहेत। डॉक्टर उल्हास पाटील भाजपत सामील झाल्यानं भाजपची ताकद दुपटीने वाढणार आहे। विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना काँग्रेसला हा मोठा धक्का बसला आहे। जळगाव किंवा रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून डॉक्टर पाटील किंवा त्यांच्या मुलीला ही उमेदवारी मिळणार का, हे पाहणं देखील उत्सुकतेचं असणार आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा। धन्यवाद।